आणि आता बातमी मुंबईतून आहे। राज्यातील महायुतीच्या काळात चक्क शिवाजी पार्कातील पुतळेच अंधारात गेले आहेत। मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरेंच्या पुतळे हे दोन्ही पुतळे अंधारात असल्याचं दिसून येत आहे। महापालिकेनं वीज बिल थकवल्यानं बेस्ट कंपनीनं थेट कारवाई करत वीज कापल्यानं पुतळा परिसरात सध्या अंधाराचं साम्राज्य पसरलंय। गेल्या काही दिवसांपासून हे पुतळे अंधारात असल्याचं दिसून येत आहे। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत या मुद्द्यावर बोलण्यासाठी। अक्षय, महापालिकेचं आता काय म्हणणं आहे? वीज बिल थकवल्यामुळे बेस्टनं ही वीज कापलेली आहे, आता सध्या महापालिका अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी आज जे शिवाजी पार्क परिसरामध्ये बेस्ट प्रशासनाचे मीटर्स होते हे बेस्ट प्रशासनाकडून काढण्यात आले होते। या ठिकाणी पुतळ्यांना आणि काही खांबांवरती लाईट्स लावण्यात आले होते। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधला आणि मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हे लाईट्स लावण्यात आले होते। मात्र आता गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासन महानगरपालिकेला आठवण करून देत होतं की याचं वीज बिल हे थकीत आहे। जरी बेस्ट प्रशासन हा महापालिकेचाच एक उपक्रम असला तरी स्वायत्त अशी संस्था आहे आणि त्यामुळे या संस्थेकडनं महानगरपालिकेला पैशाची आठवण करून दिली जात होती। मात्र महानगरपालिकेला वारंवार आठवण करून दिल्यानंतरही महानगरपालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही। त्यामुळे नाईलाज म्हणून पालिकेचं आणखी लक्ष वेधावं म्हणून आज हे मीटर्स काढण्यात आले होते, काढण्यात आलेले आहे। मात्र सध्या महानगरपालिकेचे अधिकारी आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि काही महानगरपालिकेची जी खात्रीलायक माहिती आहे काही अधिकाऱ्यांकडनं जी आपल्याला ऑफ द रेकॉर्ड माहिती मिळते यानुसार कुठल्याही परिस्थितीत आज पुतळे अंधारात राहणार नाही, काहीतरी तोडगा काढण्यात येईल आणि आजच हे मीटर पुन्हा परत बसवले जातील आणि दोन्ही पुतळ्यांजवळ विद्युत रोषणाई दिसेल। त्या ठिकाणीचा जे विद्युत दिवे लावण्यात आले होते, जे वेगवेगळे लाईट्स लावण्यात आले होते हे दिसेल। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे सरकार येतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे सरकार सत्तेत येतं, अशा सरकारच्या कालावधीत इतक्या महत्त्वाच्या ठिकाणावरच्या विद्युत मीटर काढावे लागतात। त्यासोबत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळचे देखील विद्युत मीटर काढावे लागण्याची वेळ बेस्ट प्रशासनावर येते आणि महानगरपालिका प्रशासन या सगळ्यात अगदी अक्षय, त्यामुळे राज्य सरकार जरी याला जबाबदार नसलं, महापालिकेचा हा गलथान कारभार असला तरी सुद्धा अशा पद्धतीनं महापुरुषांच्या पुतळ्याजवळचे लाईट्स बंद होणं हे निश्चितच भूषणावह नाही आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सगळ्या अपडेट्सबद्दल।